मित्रांनो, आज 30 तारीख. आज थोरल्या शंभू महादेवाच्या म्हणजे शिखरावरच्या शंभू महादेवाच्या सोहळ्यासाठी मुंगी काठेतून विविध गावातून आलेले कावीड जात आहेत जलाभिषेक घेऊन. पण या महादेवाचं मूळ स्थान कुठं आहे तुम्हाला माहिती आहे का? तर ते स्थान आहे नातेपुते येथील गिरजापती शंभू महादेवाचं मंदिर. हे त्याचं मूळ स्थान सांगितलं जातं आणि याचे संदर्भ तुम्हाला बऱ्याचशा कागदपत्रातून मिळतील. आजच्यापासून 5 दिवस अगोदर त्या शंभू महादेवाची ही जत्रा झाली. जशी कावीड तिथं आणली जाते तशाच कावीड विशेषतः मराठवाड्यातून मोठ्या संख्येने लोक घेऊन येतात, मराठवाडा आणि विदर्भातून, आणि तिथंही विवाह सोहळा होतो. या गिरिजापती शंभू महादेव मंदिराचा विवाह सोहळा चैत्र शुद्ध अष्टमीला होतो आणि त्याच्यानंतर 5 दिवसांनी शिंगणापूरला. आणि या सोहळ्यासाठी जी पालखी निघते ती ग्रामजोशी बडव्यांच्या घरातून निघते आणि याच ग्रामजोशी बडव्यांकडे या शंभू महादेवाच्या आणि पार्वतीच्या विवाहाच्या मंगलाष्टिकाही म्हणण्याचा मान आहे. आणि याच्यासाठी या विवाह सोहळ्यासाठी जे वाद्य वाजवणारे मंडळ येतात ते दिगलूर जिल्हा नांदेड येथील खानकरी आहेत, जे स्वतःचं वाद्य तिथून वाजवत घेऊन येऊन इथं वाजवतात. आणि इथली मिरवणुकीची जी विधी आहे ते साळी कुटुंब करत आहे. तिथलं साळी कुटुंब करतं तिथलं. आणि याच्यासाठी नात्यापुत्याच्या जे राजेपांडे घराणं आहे, पाटील घराणं आहे, त्या राजेपांडे घराण्याकडे नवरीचा मान आहे, म्हणजे पार्वतीचा माहेरचा मान यांच्याकडे आहे. आणि माळशिरसचे वाघमोडे पाटलांकडे नवरदेवाचा म्हणजे शंभू महादेवाच्या वराडीचा मान आहे. तर नातेपुत्याचे माने देशमुख आणि देशपांडे घराण्याकडे कुरवलीचा मान आहे. आणि हे देवस्थान आहे ते छत्रपती सातारकर महाराज यांचं खाजगी देवस्थान आहे. आणि शाहू महाराजांनी, थोरल्या शाहू महाराजांनी या मंदिराच्या व्यवस्था लावण्यासाठी आपल्याच एका भोसले कुळातलं एक घर त्या ठिकाणी इनाम देऊन सेवेसाठी स्थायिक केलेलं आहे, आपल्याच एका भाऊबंधाला. हे तुम्हाला मी नवीन माहिती सांगतोय. आणि या ठिकाणी बळीचं एक मंदिर आहे की ज्या टायमाला नवरा आणि नवरी म्हणजे महादेवाला आणि पार्वतीला हळद लावली जाते आणि जो ध्वज फडकवला जातो कळसावर, तो एकाच वेळी गिरिजापती शंभू महादेवाच्या मंदिरावरही आणि बळीच्या मंदिरावरही फडकवला जातो. विशेष म्हणजे आजही या मंदिराची मालकी कारभार सर्व सातारकर छत्रपती उदयनराजे यांच्या अखत्यारीतला आहे. हे विशेष कारण मी या भागात फिरताना बऱ्याचदा मला संबंधी आलेले तिथे आणि मी नेहमीच जात असतो तिथं. आणि त्याचे काही कागदपत्रही उपलब्ध आहेत. एक नवीन माहिती आपणास सांगितली. आणि विशेष ह्या मंदिराचा जीर्णोद्धार माळोजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांनी केलेलं आहे. त्याचेही काही रेफरन्स सापडतात. त्यांचा या मंदिराशी संबंध आहे. विठोजीराजांचाही कदाचित संबंध आहे. विशेष म्हटलं तर ब्रह्मेंद्र स्वामीने ह्या गावात वास्तव्य केलेलं आहे आणि ह्या गावातलं जे तळ आहे ते ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधलेलं आहे.
ते त्याच्या स्वतःच्या उत्पन्नाच्या खर्चातून बांधलेलं आहे त्यांनी. आणि हे ऐतिहासिक असं हे देवस्थान आहे. जशा शिंगणापूरच्या शंभू महादेवाला कावड जाते तसं असंख्य लोक या ठिकाणी कावड घेऊन येतात. आणि हा महादेव मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक मराठा कुळांचं कुलदैवत आहे. आणि ह्या येणाऱ्या सर्व ह्या कावड ह्या तिकडून येतात. विशेष म्हणजे मी संतोष झिपरे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्यासाठी.